कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश भाग हा शेतीप्रधान आहे. अनुकूल माती, कृषी पर्यावरणीय परिस्थितीमुळे कोल्हापूर हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात जास्त ऊस उत्पादन करणारा जिल्हा आहे. मात्र दरवेळी महापुराचा फटका बसल्यानंतर कोल्हापुरातील कित्येक हेक्टर ऊस शेती पाण्याखाली जात असते. सर्वाधिक ऊस उत्पन्न होत असल्यामुळे ऊस शेतीचं सर्वत्र नुकसान झालेलं पाहायला मिळत असतं. मात्र शेतकऱ्यांचे हे लाखोंचे नुकसान काही प्रमाणात कमी देखील करता येते. आपण कोणते उपाय याबाबत करू शकतो, काय काळजी घ्यावी, याबाबतच कोल्हापुरातील प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्राचे प्रमुख कृषी विद्यावेत्ता डॉक्टर विद्यासागर गेडाम यांनी माहिती दिली आहे. पुराच्या पाण्यात संपूर्ण ऊस बुडलेला असेल तर ऊसाच्या शेंड्यां पाण्यावर गाळ मिश्रित चिखल थर बसतो. शेंड्यातून बाहेर येणारे कोंब कुजून ऊसाची पाने वाळू लागतात. ऊसाच्या शेंड्यापासून खाली वाळू लागते. शेंड्या कुजल्यामुळे पांगशा फुटतात. त्यामुळे कांड्यांना मुळ्या देखील फुटतात. पांगशा फुटल्यामुळे अशा यांना धशी पडल्यामुळे ऊसामध्ये पोकळी होते. परिणामी ऊस व साखर उत्पादनामध्ये घट येते. महापुराच्या पाण्यात संपूर्ण ऊस बुडला असेल तर त्याचे नुकसान होत असते. मात्र शेतकरी याबाबत कोणकोणते उपाय करू शकतात याबद्दल देखील गेडाम यांनी सांगितलंय. नदीबुड क्षेत्रातील साठून राहिलेले पुराचे पाणी पूर ओसरल्यानंतर त्वरित लहान चरे द्वारे क्षेत्राबाहेर काढून देण्याची व्यवस्था करावी. नदीबुड क्षेत्रातील ऊसाच्या बुडक्यातील वाळलेले पाने त्वरित बाहेर काढून ती सरीत टाकून हवा खेळती ठेवावी. अतिवृष्टी व पुरामुळे पडलेले ओस उभे करून एकमेकांना बांधून घ्यावे, जेणेकरून ऊसाच्या कांड्या जमिनीला चिकटून कांड्यांवर मुळे अथवा पांगशा फुटणार नाहीत. पूरबुडीत क्षेत्रात ऊसाचे संपूर्ण पाणी राहून कुजलेली असे ऊस जमिनीलगत छाटून शेताबाहेर काढून टाकावीत. पूरबुडीत क्षेत्रातील ऊसाची लागण साधारणतः डिसेंबर, जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात केलेली असल्यास अशा वेळी शिफारसीच्या 25% नत्र, स्फुरद व पालाश या खतांच्या मात्रा पूर ओसरल्यानंतर वापशावर सरीमध्ये द्यावेत, म्हणजे ऊसाची वाढ होण्यास मदत होईल. अतिवृष्टी व पूरबुडीत क्षेत्रातील ऊसाची एकरी 8 ते 10 किलो झिंक सल्फेट शेणामध्ये अथवा गांडूळ खतामध्ये मिसळून द्यावेत. अतिवृष्टी आणि पूरबुडीत क्षेत्रातील ऊसावर लोकरी मावा, लष्करी अळी, पांढरी माशी इत्यादी किड्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. अशा वेळी पीक संरक्षणासाठी शिफारशीत केलेल्या कीटकनाशकाची फवारणी करावी. सततच्या पूरबाधित क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांनी लवकर व जलद वाढणारे ऊसाच्या जातीची निवड करावी. याच्यामध्ये को 86-032, को 80-14 किंवा को 75-27 या जातींची निवड करावी. दरम्यान नैसर्गिक आपत्तीपुढे सर्वजण हतबल असतात. त्यातूनही काही प्रमाणात आपण या उपायांद्वारे शेतीचे होणारे नुकसान वाचवू शकतो, असेच गेडाम यांनी स्पष्ट केलंय. लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.